विलास, राहुल लोंढे शिवसेना प्रवक्ते शिंदे गटाचे आपल्यासोबत आहेत। राहुलजी, बाळासाहेबांची शिवसेना, अखेर शिवसेना हे नाव आपल्या पक्षाला मिळाले। 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि 19 जून 1966 साली या मुंबईत नव्हे, या राज्यात नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये बाळासाहेबांची शिवसेना हे आजपर्यंत ब्रीदवाक्य प्रत्येक हिंदू माणूस असेल, मराठी माणूस असेल, बाळासाहेबांचे विचार जो मानतोय त्या प्रत्येकाला बाळासाहेबांची शिवसेना हे सगळ्यांना माहिती आहे। आता समोरच्या गटाला काय नाव मिळालंय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे स्वतःचं नाव पाहिजे। आमचं म्हणणं तेच होतं की इथं एकनाथ शिंदे साहेब महत्वाचे नाहीयेत, इथं 40 आमदार महत्वाचे नाहीयेत, इथं 12 खासदार महत्वाचे नाहीयेत, इथे बाळासाहेबांचे विचार महत्वाचे आहेत। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला तो बाळासाहेबांच्या विचारासाठी उठाव केला। आज स्वतःचं नाव लावतायत, म्हणजे साहेबांचं नाव काढलं त्यांच्या नावाला कोणी विचारत नाही, म्हणून नाव काय दिलं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। म्हणजे वडिलांच्या नावाचा तुम्ही वापर आजही करताय, कालही करता आणि उद्याही करणार आहात। ते सांगतात की मी माझ्या वडिलांमुळेच आहे, पण आम्ही सांगतो की महाराष्ट्र हा बाळासाहेबांमुळे आहे, मुंबई बाळासाहेबांमुळे आहे। त्यामुळे आम्हाला जर मिळालेले बाळासाहेबांची शिवसेना, आम्हाला आनंद झाला की आमचं तेच एक तत्व होतं की बाळासाहेबांचे विचार घेऊन शिंदे साहेब पुढे चाललेत, बाळासाहेबांचे विचार मांडणारा प्रत्येक घेऊन पुढे चालले आणि हे समर्पक नाव आम्हाला मिळालेलं आहे। शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलेलं आहे, बाळासाहेबांची शिवसेना नाही कोणाच्या बापाची। बरोबर आहे। विचार महापुरुष कोणाचे नसतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे नाहीत, तसे बाळासाहेब कोणाचे नाहीत। महापुरुषांचे विचार हे सर्वधर्मीयांना सर्वधर्मी मानतो, प्रत्येक जण महापुरुषांचे विचार आत्मसात करतो। पण काही जणांनी बाळासाहेबांना एक खाजगी प्रॉपर्टी करून ठेवलेलं आहे। बाळासाहेब आमचेच आहेत, रक्ताचं नातं तुमचं असेल, पण त्या रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त तुम्ही काही केलेलं नाहीये। साहेबांचे विचार हे पुढे घेऊन गेले का? नाही गेले। साहेबांचे विचार कोणाच्या दावणीला बांधले? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधले। बाळासाहेब म्हटलं की मी माझ्या पक्षाची शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, यांनी शिवसेनेची काँग्रेस करून दाखवली, यांनी राष्ट्रवादी। आता मी सकाळी व्यंग्यचित्र बघितलं की एक समर्पक व्यंग्यचित्र होतं, सोनिया गांधी मातोश्री आणि शरद पवार पिताश्री ही यांची आता गत झालेली, हालत झालेली आहे। आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहेत, एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन चाललेले आहेत। त्यामुळे समर्पक नाव मिळालंय आणि कोणाचीही बाळासाहेब प्रॉपर्टी नाहीत, बाळासाहेब प्रत्येकाचे आहेत। ज्याच्या ज्याच्या मनात हिंदुत्ववादी विचार रुजलेले आहेत त्या प्रत्येकाचे बाळासाहेब आहेत। चिन्हाचा विषय घेतला तर त्यांना मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे, आपल्याला आणखी अजूनही चिन्ह मिळालं नाहीये, पुन्हा नव्यानं ऑप्शन दिलेले आहेत। काय साधारण ऑप्शन असतील आणि त्यांना जे मशाल चिन्ह मिळालं त्याबद्दल काय सांगा? या चिन्हाबद्दल आमचे जे वरिष्ठ आहेत ते निश्चितपणे निवडणूक आयोगाकडे त्यांची बोलणी चालू असतील, हिअरिंग चालू असतील, सुनावणी चालू असतील। जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे पक्षांनी ठरवलेलं आहे ते मिळणारच आहे, ते वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणारच आहेत। पण ह्यांना काहीतरी त्रिशूल पाहिजे होतं, त्रिशूल का नाही? म्हणजे शिवशंभो महादेव सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे की यांना त्रिशूल पण मिळालं नाहीये। मशाल ठीक आहे, पण ह्यांची मशाल आहे, नाही विजलेली मशाल आहे। आमच्याकडे बाळासाहेबांच्या विचारांचा, हिंदुत्ववादी विचारांचा धगधगता यज्ञकुंड आमच्याकडे आहे। जिथं यज्ञकुंड आहे तिकडे मशाल काही चालणार नाही, हे मला सांगायचं आहे। पण तुम्हाला गदा जी हनुमानाच्या तर या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी